खूप विशाल असं पहाड आहे इथं. इतकं प्रतापा टाईप बनवून ठेवला आहे पूर्ण शिवनेरी. महाराजांनी आपल्या पत्नीला संरक्षणासाठी एवढ्या गडावर कसं पोहोचलं? तेच तर. हां, तर तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो. काय झालं होतं की जेव्हा शिवाजी महाराज जन्मले तेव्हा औरंगजेबापासून बाकीच्या विदेशी आक्रमणापासून संरक्षणासाठी शहाजी महाराजांनी आपल्या पत्नीला जिजाऊला हा शिवनेरी किल्ल्यावरती ठेवलं होतं सुरक्षिततेसाठी. तर खूप विशाल असा गड आहे हे, अद्भुत. तो पहा बिलकुल वाटतं, तो एंट्री गेट वाटते जबरदस्त. आणि तो एंट्री गेट इथून मला वाटते कडेकोटाची शिक्षा इथून देत असतील. इथून कडेकोटाची शिक्षा कोणी गलती केली फेकून द्यायचं डायरेक्ट. संभाजी महाराजांनी तुमच्या काकाला वगैरे काहीतरी कडेकोटाची शिक्षा दिली होती, फेकून दिलं होतं वाईट शब्दात बोलावं. आणि हा एंट्री गेट कुठं गेला रे? हे वाला महादेव कोळी चौथरा घोळ प्रकल्प वन विभाग जुन्नर. सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उद्यानातली फुले. हे बघा किती सुंदर आहे रे भाई किल्ला बिल्ला. काय नाही भाई, मी एकटा पायदळ चढू शकतो, पण कसं आत्या आहे तर थोडीशी सिक्युरिटी काय द्यावं लागते. खूप चांगलं आहे. तिथून पूर्णपणे रेकॉर्ड करू आपण. आत्याला समोर ठेवलं, मागे समोर इकडून सिक्युरिटी बॉडीगार्ड टाईप. काही नाही बाई, आधीपासून इच्छा होती चढावची वरती. खूप जंगल आहेत बडीपैकी म्हणणं. इथंच जन्म झाला त्यांचा. बलेनो थांबले इथं. कुसूरून किती भारी बनवून ठेवलं आहे. अख्खा जागा आहे. आधी पुरा डेंजर काम असतं रे चढासाठी. ते बघ ना काय काय असे. मला वाटते हे सिक्युरिटी बनून आधी रस्ता वेगळा होता, पण नंतर यांनी हळूहळू बनवलं थोडा थोडा. आता पहिले बाप्पा डायरेक्ट रोप टाकला का चालला. आपल्यासाठी ही धूप थंड आहे. काय ना असं चालू. कुठून कुठून नवीन रस्ता निर्माण केला वाटते. आहे 700-800.
ते आपल्याला जेव्हापर्यंत खतम तेव्हापर्यंत चालतच जाणे आहे. का म्हणे बदलत राहते. काय माहित हा बाबा झूट बोलत असन. ते कसं असते, एक जिद्द राहते. भाई विठ्ठलाच्या दर्शनासाठी 28 घंटे उभा राहावं लागते. हा तर फक्त 1 किलोमीटर आहे बे. काय काय पंढरीच्या वारीसाठी 30-40 किलोमीटर चालतात. हा तर फक्त 1 किलोमीटर आहे. हे तर नथिंग आहे. कसं आहे, जिथं मनाची जिद्द राहते ना तिथं सर्व गोष्टी छोट्या होऊन जातात. किती सुंदर असा नजारा आहे. हा व्लॉग बहुत लंबा बनणार आहे. पूर्णच रेकॉर्ड करतो शेवटपर्यंत. चुलीत जाऊ किती जबरदस्त आहे. भाई कधीच आपल्या इच्छेला मारावचं नाही, कारण इच्छापेक्षा मोठी गोष्ट राहूच शके नाही. जगातून सर्वात मजबूत इच्छा म्हणजे इच्छाशक्ती. बाकी सर्व गोष्टी छोट्या. जबरदस्त. आधी मावडे लोक बापा कशी अडत असतील यार, तरी बिंदास चढत बिंदास राहत. घरी गेल्यावर ते पूर्णपणे हेच बनवतो सिरीज पुरी. एक पंढरपूर, एक पुणे, पुणेचा, मग एक शिवनेरी, रायगड, देहू, आळंदी. संभाजी महाराजांची समाधी बघणी हवी मोशीमध्ये. बहुत त्रास दिला होता यार. इकडे शिवजयंतीच्या वेळेस पुरा डेंजर माहोल राहत असं. हे जे तडक तिगून आहे का नाही, हे माझ्यासाठी बर्फ आहे. कारण की बिकॉज व्हेन हीट स्ट्राइक्स ऑन बॉडी, देन स्वेट कम्स आउट, देन इट कूल्स डाऊन अवर टेम्परेचर. म्हणून गरमीत चालणे म्हणजे गरमी नाही होय, उलटा थंडावा निर्माण होते. झाडे काय काय सुकलेली आहेत. बापरे बाप, जबरदस्त. सुंदर असं तलाव. आधी इथून मावळे लोक खूप जबरदस्त बघत असतील यार, किती सुंदर आहे हे जागा. इथंच राहावं लागते. महाराज इथं इथपर्यंत गाड्या सोडून दिल्या वाटते. महाराज थोडंसं यंग पार्टीसोबत यावं लागते यार, म्हणजे न्यू एनर्जी.
वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. हा, गाड्याच गाड्या, गाड्याच गाड्या, बहुत गर्दी, भन्नाट गर्दी. खालून नजारा. फॉर्च्युनर. या फॉर्च्युनरला हात लावा पण आता. महाराष्ट्राची फेवरेट गाडी फॉर्च्युनर. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरासमोर राहिली पाहिजे. किल्ल्यासमोर उभी आहे. काय गाडी. दुकान बिकान बहुत सारे आहेत तिथं. सार्वजनिक दुकानदार घ्या 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 घे म्हणतो. त्या दिवशी गेलो होतो मंदिरामध्ये, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. एक बाई होती, तर ती म्हणे, तिला म्हणे घे ना म्हणे फुलं गेलं. ते नाही म्हणते, घे म्हणजे घे म्हणे. आता पण नाही घ्यायचा इन्सान नाहीत घेईल ना. खूप सही. वाव. विचारून टाकलं भाई, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. पुरे दुकान. ना काय घ्यायचं, लिंबू सरबत देऊ. त्या गोगले लिंबू सरबत काही दुकान संपले पुढे आता. लिंबू सरबत द्या, कोकम सरबत. अरे लागले पाहायला मग. चोटी का थोड़ा है, चोटी का थोड़ा. मसाला टाक. लिंबू सरबत, कोकम सरबत, मसाला टाक. बापरे. काय घेता, लिंबू सरबत घेता, ताक घेता. दादी हे दादी, हां, काय लिंबू सरबत दे ना. बरं पता मला एंट्री करावं लागते. प्लास्टिक बॉटल किती तुमच्याकडं अशा? हे एक. हां, अजून आहे काय? हे एक. बॅगेत तुमच्या प्लास्टिक. पाणीच. हां, पाण्याचं. प्लास्टिक.
नाही का? फेकायचे नाही, प्लास्टिक चॉकलेट आहे 2. हां हो निमुळे. कागद बी घेऊन यायचे खाली. हो कागद बॅग तुम्हाला मध्ये इथे ठेवते. त्याचे डिपॉझिट ठेवावं लागेल. प्लास्टिक बॉटलचे पैसे इथे ठेवायचे, परत बॉटल घेऊन यायचे, परत पैसे घेऊन जायचे तुम्ही. अच्छा अच्छा, किती रुपये? 20 रुपये. 50 रुपये एका बॉटलचे. भाव वर फेकतात ना म्हणून. हो ते बॉटल विसरत घेतली का तुम्ही? 20 आयडिया रुपये सही तरी- लावल्या, आयडिया सही लावल्या म्हणून. हम्म. दुकानचे पण लिहा लागेल ना. हा. अजून आहे का? नाही प्लास्टिक काय आहे का काहीच खायचं? नाही. काहीच हे दोन वेफर्स वगैरे काही काही नाही. काहीच नाही. चॉकलेट हा तुम्ही कागद घेतले बरोबर आहे. काढून वर टाकायची नाही. वर वर डस्टबिन आहे. टाकायचे नाही आम्ही. हा वरती डस्टबिन आहे तरी फेकायची नाही वर. हा. ते इथंच फेकायची. एकच तेवढा नऊ एकच लिहायची. हे घेऊन जाऊ ना पाणी. लिहू करावं देऊ. एवढं तर लागेलच ना पाणी. 3 बॉटल आहेत ना, तुम्हाला 100 रुपये ठेवायला लागेल. तर पैसे ठेवायचे, आल्यावर बॉटल दाखवायचे आणि परत पैसे घेऊन जायचे. असं करायचं. 100 रुपये ऑनलाईन ऑनलाईन आहे नाही कॅश, कारण आम्ही तुम्हाला कॅश देणार हे कॅशवालेच ठेवले. का कॅश नाही? असेल तुमच्याकडे बघा. लिहायचं तुम्ही. का म्हणा माझ्याकडे कॅश. पहिला पाऊल बिना चप्पलला. पहिला पाऊल बिना चप्पलला. हो दादांनी माझी खूप छान अशी फोटो काढली. कॅक्टस सांगता येत ना बाई, इथं कोणाचं रक्त वगैरे कधी लागला असं नाही. गड आहेत, गडांचा इतिहास का माहिती तिथं कोणत्या बाजीप्रत देशपांड्याच्या इथं हात लागला असेल. अर्धा पाऊण तास थांबव, आलोच. मी तर पांढरा सदरा घालून आलो. जास्त ऊन काय लागत नाही, मजा येऊन राहिली. झाडं वगैरे ते इथं. तिसरा साडे मी गार्डनमध्ये आला भाई. गार्डनवाली फिलिंग येऊन राहिली. गार्डनवाली एवढा जबरदस्त मॅनेजमेंट केला इथं. पूर्ण फुलांचा बगीचा. त्या पिक्चरचं शूटिंग वगैरे होतं. चला इच्छा पाणी पिऊ. येतानी कर शूटिंग सुरूच ठेव ना, मग नाव देता येईल. किती आहे 500 मीटर. अरे बापरे. हे लोकांचा खबूर इथून स्वतः चालायला लागणार आहे आता. काय इथून चालशील का तू? इथून हा रस्ता काय वेगळ्या टाईपचा आहे. हा इथून रस्ता थोडा वेगळा आहे. का सँडल घालते माझी? कुठं मग उद्या कुठं? उद्या काय करायचं?
गाणे त्याच्यातले हत्ती दरवाजा मला वाटते हा चौथा दरवाजा वाटतं. तर माझ्या त्याला चांगली काकू काकाजी लोक भेटले. आता मी सर्व फिरणार आहो बिलकुल बिंदासमध्ये. हां चला मग आता आपण फिरू. रायगडची टूर. किती जबरदस्त नजारा यार. डोंगर दऱ्या झाडं झुडं जबरदस्त. आपल्याला कुणाशी काहीच घेणं देणं नाही यार. आपल्याकडे दोनच महाराज आहेत, दोनच देव आहेत. एक शिवाजी महाराज, संभाजी महाराज. बाकी कुणाशी काही घेणं देणं नाही. चला आपण अजून समोर जाणूया बहुत. एक वाक्य आहे, शिवाई देवी. इकडं शिवाई देवा शिवाई देवीवरती शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं गेलं. सर्वच फिरू भाई आपण, टेन्शन नाही घ्यायचा. इकडं शिवाई देवीचं मंदिर आहे वाटते. पण मला असं वाटतं की तिकडून जा मग वापस या. चला बाई, ज्या देवीवरती जर नाव ठेवलं त्याला भेटून येऊ. त्यावेळेला एक पाण्याची बॉटल आहे ना, अधिक चॉकलेट आहे, ऑरेंज चॉकलेट्स. सुचू लागली. हे कशाचं सायंटिफिक नेम आहे माहीत नाही. ॲकल फॅस युफोर्बियासी. युफोर्बिया म्हणजे खाल्ल्याबरोबर नशा. कळणार बाथरूम मिरची. पण चांगलं आहे यार, झाडं झुडं लावले मस्तपैकी. म्हणजे इंसान मस्त हसत खेळत जाऊ शकते. हे आता चांगल्याने केलं वाटतं बढिया. फुलं झाडं आहेत. खारुताई, एक खारुताई, एक खारुताई, दोन्ही फ्रेंड असतील. आपण पूर्ण किल्ल्याची सवारी पूर्ण बोलत बोलत काढणार आहोत. पुरी पिक्चर बनवून टाकू चालले. पांढरा चाफा, चाफ्याचा फूल. वरती रस्ता बरोबर आहे ना, वरती जास्त म्हणजे हे देवीचं मंदिर इकडे आहे. वरती म्हणजे रिटर्न यायला लागेल. असं वर जायचं. ओके निम्यापर्यंत पायरी तिथून सरळ परत. ओके ओके. इथं आधी होतं वाटते चढण्या उतरण्याचं काहीतरी उडण खटोला टाईप, पण हे बंद केलं वाटते भाई साहब. भाई पूरा मौत से डरने लगता साहब. पूरा मौत वाला काम आहे इथं. मेला का गेला भाई. मला वाटतं सर्व हे अरेंजमेंटच हे खिचावचं वगैरे. अरे बाबा, आधी कापाले बहुत मजा आली असं नाही. नाही पण खरं सांगतो, जो बी एवढा मोठा लॉक जर बघल ना तर खरीच तो बहुत मोठा शिवभक्त राहू शकते. कारण की भाई लंबा व्लॉग पासाठी माहिती आहे का, बहुत टॅलेंट लागते ना, ते अक्कड पाहिजे.
शिवाई देवी दरवाजा गेट तर देवीचे दर्शनासाठी येत असते. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. वाव, सुंदर अशी कलाकृती, खूप आधीच्या काळातली काढलेली वाटते ती. यहाँ से हम पूरी दुनिया देख सकते हैं. इकडून जायचं की इकडून? इकडून काही नाही वाटत. जिजाऊ नाही, शिवाई मातेचा. मेना दरवाजा. तिथं असा झेंडा असा फडकताना वगैरे नाही का वरती? त्याच्यावर फोटो काढायला मजा आहे. ओके. अंबरखान्यात पहिले केलं का जात होतं? अंबरखान्यामध्ये का केलं, का करत जात पहिले? हो. ती पुरी थंडी यार, त्याच्यावर राहावं लागते भाई साहब. पुरा थंडावा, पुरा थंडावा. एवढं जबरदस्त टेक्नॉलॉजी केली आहे, पुरा थंडा थंडा लागते. काय काय इथं चेंजिंग केलं वाटते, काय काय आधीसारख्या गोष्टी आहेत. अंबरखान्यामध्ये मजा आली, बिलकुल AC वाली फिलिंग. हां, तर संभाजी महाराजांची लाईन का होती, तू का म्हणे, ती लाईन मस्त होती यार. तुका म्हणे धर्मरक्षणासाठी अटी जन्म घेरे, महू मेणा आम्ही विष्णुदास. तुका म्हणे धर्मरक्षणासाठी अटी जन्म घेरे, महू मेणा आम्ही विष्णुदास. कठीण वचनास भेदू ऐसे, मेले जिते जितोनिया जागे. जेचे मागे तेचे देव, भर देऊ गांडीची लंगोटी, देऊ नाथाळाच्या देऊ माथा.
आपल्याला याद आली एवढा वाटते, मग ते आधीचे कसे करत असतील, रोजच तर चक्रा मारत 4-5. नाही पायदळच जात, ते सैनिक वैनिक नाही का, आता ते कुठं रस्त्याने लट. चढत होते, रस्त्या पायऱ्या नव्हत्या. नाही पण आधी पण म्हणजे जो एखादा मेन व्यक्ती राहिला तोच असा हे करे, त्याच्यासाठी सुविधा राहील. बाकी मग सर्व पायानंच येत जात. घोड्याने येत होते बिचारा, पायदळ करत. आपण काय पायदळ पण जात होते ना. त्या पण हर महिन्याने म्हणजे अशी गोट्यातले हे कव्हरिंग करून ठेवली आहे की कोणा गोटे साईडला सरकवलं ना पाहिजे, पडले ना पाहिजे. भारी. काय उद्या होतात की उद्या काय महड आणि पाली आणि जंजिरा होती की. तर मंदिर वेळ लागणार. इथं एवढं पक्ष्यांची चित्र छायाचित्र चित्र दाखवल्यात, पण इथं आता पक्षी तिचे आवाज येऊन राहिले. त्याला तर आणलं ओढत नाही. नाही पण असा प्लेन सरफेसमध्ये कमी हे होते, म्हणजे असा पायऱ्यानं थोडंसं हे होते. प्लेन सरफेस इज बेटर दॅन पायऱ्या. नाही पण जो हा लंबा व्लॉग पाहते ना, त्याला खरी असली माणूस म्हणावा, की ज्याला माझ्या गोष्टी ऐकायच्या असतील असाच व्यक्ती पूर्ण व्लॉग पाहू शकते. कारण की हा व्लॉग बहुत लंबा बनणार आहे. हा शिवनेरीचा स्पेशल व्लॉग बनवणार आहोत मी, बहुत लंबा. क्रिम्सन टिप. वर बसायचं होतं पाय ना म्हणून माझ्याकडे थोडा ब्लॅकवाला चष्मा होता, जी देवरकोंडावाला, तो घातला ना, ट्रान्सपरंटवाला घातला. काहून माहीत आहे? कारण की व्ह्यू बिलकुल क्लिअर दिसला पाहिजे आमने सामने. हा पाणी वाटते. हाच तर पाणी सप्लाय करत नाही तर. मला असं वाटतं की जो वरचा पाऊस पडतो तो इथं पडत असेल, पाणी जमा होत असेल, मग तोच पाणी सप्लाय करत असते. थोडाफार काय केमिकल टाकत असते, तोच पाणी प्यायला भेटत असेल. मला तर तसंच वाटते. आधी पण पाण्याची व्यवस्था अशीच राहत असेल. हे कह्याचं मंदिर माहित नाही यार, सस्पेन्स वाला काम आहे. आलं वाट. अरे बापा, एंट्री तो उधरच करेंगे भाई, मेन वाली. काय तू इकडून जाशील, मी इकडून येतो. इधर से एंट्री गेट होगा लगता.
हाँ, अरे वाह, एंट्री गेट तिकडून नाही वाटते. इथं पुरा भूलभुलैया आहे भाई. बापा बापा, पुरा शिवनेरी, जुन्नार इथून सर्वात दिसते भाई पुराच. हा, काका रेकॉर्डिंगची परमिशन आहे का की नाही आहे? हा, तर आम्ही इकडे आलो. इथं शिवाजी महाराजांची आई आणि ते इथं व्हिडिओमध्ये येत आहेत. इथं मी पण येतो, आम्ही रेकॉर्ड करत आहोत. किती सुंदर हे केलं आहे डिझायनिंग, मूर्ती गिर्ती वगैरे महाराजांचे वगैरे रिअलिस्टिक, जिजाऊसाहेब आणि शिवाजी महाराज. पैसा, महाराज आणि जिजाऊ, तलवार. किती जबरदस्त नजारा आहे इथं. एंट्री गेट तो तिकडून तो दरवाजा आहे काय तो म्हणले त्यांनी घुमवासाठी बनवून ठेवलाय का इथं. पाहू भाई, कडेकोटाची शिक्षा इथूनच तर देत नव्हते ना इथं. वाव, जबरदस्त, एकच नंबर. किडे तर पाय, किडे खतरनाक आवाज आहे भाई. कमानी टाके. मला काय वाटलं हे एंट्री गेट टाईप असणार, पण हे बहुत सही आहे यार. हाईट, जबरदस्त नजारा आहे. काय माहीत महाराजांची इथं पाव असतील. 4-5 घंट्याची पिक्चर बनते. लॅपटॉपमध्ये पुरी एडिटिंग करतो, अपलोड करतो. जिथं कुणी पडला का नाही वाचीच नाही, मरतेच. कडेकोटाची शिक्षा कुठून होती यार? मला वाटतं रायगडावरून तर नव्हती. इतिहास, हां, आधी तर इथं बिलकुल तलवार, भाले वगैरे हेलिकॉप्टरच आहे. इथे हेलिकॉप्टर उतरते इथं. पाय शेप आहे गाईज, इथे हेलिकॉप्टर उतरते, पण इथं मी उतरला याच्यावरती. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पागल बनवण्याला बहुत मजा येते. बहुत थंडावा लागून राहिला इथं, मजा येऊन राहिली. बाकीच्या मध्ये गरमी लागते, कायची गरमी लागते, मजा येऊन राहिली. मी आपल्या आत्याला रनर बनवून टाकलं. ताई म्हणे नाही येत, चढवलं पूर्ण किल्ल्यावरती. कसा कधी कधी करा लागते. जन्मस्थान, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. वाव, जबरदस्त. महाराजांचं जन्मस्थान. थंडावा, बिलकुल एसी वाली फिलिंग. टॉर्च, खूप सारा आहे भाई.
पाण्याचं वाटतं हे फळ. पाण्याचं हे फक्त एवढंच, आणखी समोर तिकडं काही रस्ता एवढंच आहे फक्त. एवढंच आहे. मग ते फक्त मग राहत कुठं? जन्म झाला इथे. अच्छा ना, फक्त एवढाच आहे. हा एवढंच. बाकी सर्व तिकडे रायगड. अच्छा, हा. मी तर खूप काय सोचत होतो, म्हटलं इकडं थोडासा असं लंबट आहे बघ. नाही. खरं पाहण्यासारखं रायगड आहे. रायगड खूप छान आहे. हा खूप छान. हे कडेलोट टोकाकडे इथून फेकून देत होते ना, ज्यानं गद्दारकी केली, म्हणजे इथून फेकून दिलं होतं. ते संभाजी महाराजचे कोणीतरी काका कोणीतरी होते, त्यांना खूप कारस्थान रचला होता. मग त्यांना कडेलोटाची शिक्षा कुठून तिथूनच फेकलं होतं का? हे रायगडचा विषय आहे. अच्छा, रायगडचा आहे ना. हा. हा रस्ता कुठे जाते मग? हा खाली उतरते, आपण जाऊ शकत नाही. हो गाईज, आम्ही शिवनेरी किल्ल्यावरती, इथं महाराजांचं जन्मस्थान. इथं मी बिलकुल 360 डिग्रीमध्ये अँगल डिग्री खूप जबरदस्त. अंदर एवढी जबरदस्त टेक्नॉलॉजी लावली आहे, पुरी एसीची हवा. म्हणजे बघा ना, म्हणजे महाराजांच्या रक्षणासाठी एवढं वरती ठेवलं आहे महाराजांना. म्हणजे कोणी दिसला रे भाई का उडवा मग. म्हणजे इथं 4 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, हत्ती दरवाजा, जागोजागी सैनिक तैनात केले होते. कारण की भाई महाराष्ट्राच्या वाघाचा जन्म झाला तर भाई सिक्युरिटी तर द्यायला लागल ना भाई. Z+ मोदीला Z+ सिक्युरिटी नाही भेटन तर कसा? दिसला का उडवला, दिसला का उडवला. म्हणजे तरी परकीय आक्रमणांनी केली असेल कोशिश, उडवला बी असेल किती जणांना, आणि बम उडवला असता. बहुत जबरदस्त नजारा यार ना. मला हे माहीत पडलं की रायगड याच्यापेक्षा 4 पटीनं डेंजर आहे. म्हणजे जेवढा इथं चढायला हे लागेल तेव्हा 4 पटीनं. पण कसा, मी शिवभक्त आहे म्हणून मला तेवढा काही त्रास नाही आला. इच्छाशक्तीचं ते मनाची शक्ती राहते, इच्छाशक्ती. त्यासमोर बाकी सर्व गोष्टी शून्य होऊन जातात. जेवढा मी चाललो ना, मला काहीच वाटत नाही. बहुत जबरदस्त. हा, मला वाटलं सुरुवातीला हा एंट्री गेट असेल, पण हा एंट्री गेट नव्हता यार. हा म्हणजे एक प्रकारचा असा डायरेक्शन दाखवासाठी वगैरे असेल तो. कडेलोटाची शिक्षा तिकडेच होती वाटते. कडेलोटाची शिक्षा हा असतं नव्हे, नाही तर कडेलोटाची शिक्षा फेकून दिलं जात होतं. कडेलोटाची शिक्षा कडे जाण्याचा मार्ग तो तिकडं होता, म्हणजे तिकडून ढकलून देत होते. काही ना, खूप फिरला आता जेवण वगैरे करणे आहे. आत्यासोबत वगैरे थांबा लागेल, रेस्ट करावं लागेल. बघा माझ्यासोबत तुम्हाला पण दर्शन होऊन झालं होत आहे. बहुत जबरदस्त असा नजारा. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल इंडिया यांनी सर्व हे केलं आहे. रिटर्नचा व्हिडिओ नाही बनवता येईल, त्रास येते यार. पुण्याचं सही होतं. गडावर आलो शिवनेरी किल्ल्यावरती, तर तिथून काय काय आवडलं? ते शिवनेरी किल्ल्यापर्यंत 7 किलोमीटर. हा. आणि परत गड मधात असं वाटलं की गडापासूनच वापस जावं दर्शन घेऊन. पण मग विचार केला, एवढं लांबून आलो आपण, त्या नावाखाली चढायचं. पायात गोळे येत होते, ऊन होती, पायात दुखणं होतं, तरी केली जिद्द चिकाटी आणि गड पूर्ण केला. आता मध्यांतरामध्ये बिस्किट सुरू आहे. बिस्किट आम्ही बिस्किट खाऊन राहिलो, तुम्ही पाहू शकता. झालं ठीक आहे. काही नाही, आम्ही शिवनेरी किल्ला फिरलो. आम्ही आता अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही गार्डनमध्ये बसलो, तर इथून अनुभव सांगतो आपला मी. काही नाही, मजा आली. सूर्याची कडकती धूप, एक बर्फासारखी थंडगार पाऊस येत होता, असा वाटत होता. मजा येऊन गेली. चालवले फिरवले, काहीच नाही वाटला. काही त्रास असा वाटला अजून चढावा. काही नाही, गार्डन वगैरे सर्व आहे इथं. म्हणजे फिरल्यासारखं वाटलं नाही, कारण की इथं सर्व सोयी उपलब्ध आहेत. पिण्याचं पाणी, सर्व थंड थंड झाडं, सर्वच काय इथं. सर्व काकाजी काकू लोक, गर्दी आहे, येणारे जाणारे लोक.
मजा आली, बिस्किट खाऊन राहिलो ना आम्ही, मजा येऊन गेली बाई. शिवाजीचं मंदिर आहे, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, सर्व काही पाळणा वाळणा सर्वच काही इथं पूर्ण पॅक करून ठेवलं आहे. असं अशी बिलकुल अशी जबरदस्त पॅकिंग करून ठेवली आहे, म्हणजे कोणी अंदर गेला नाही पाहिजे म्हणून. अंबरखाना आहे तिथं. अंबरखाना याच्यासाठी बनवला जात होता आधी, की तिथं शिवसैन्य जेव्हा म्हणजे कधी परकीय आक्रमणाने जर आक्रमण केला न, जर आपल्याला खूप सारं म्हणजे अन्न वगैरे सर्व जमा करून ठेवलं जात होतं. आधीच्या काळात काय होत होतं की जे विदेशी आक्रमण लोक होते तर ते त्यांना जर किल्ला पाहिजे असला तर ते पूर्ण घेरा बनवून ठेवत होते. तर त्याच्यामुळे काय होत होतं की जे अन्नाचा पुरवठा जो होता थांबला जात होता. त्यामुळे अंबरखान्यामध्ये सर्व पूर्ण राशन जमा करून ठेवला जात होता. पूर्ण आधीच्या काळात छुपून सर्व माहिती काढली जात होती. काय ना मजा आली. ठीक आहे. हिंदवी स्वराज्याची स्वप्ने आम्ही 16 वर्षी पाहतो. यांची सांत्वना आम्हाला शिवशंभू देतो. शिवाजी शब्द उलट वाचला तर जीवाशी आम्ही लढतो. मर्दम मावड्या मी भल्यांना कोलतो. प्रेमाने आलिंगन देताना गद्दारीचा वार करायचा नसतो. वाघनखे आम्हाला पण आहेत, आम्ही कोथळाच बाहेर काढतो. गैरा काशी प्रयाग सर्व एका बाजूला आणि माझा रायगड एका बाजूला. सिंधूच्या उगमापासून कावेरीपर्यंत बैल तिरा पावतो. अवघा मुलक आपलाच. गैरा काशी प्रयाग सिंधूच्या उगमापासून कावेरीपर्यंत बैल तिरा पावतो. अवघा मुलक आपलाच. सर्व एका बाजूला आणि माझा रायगड एका बाजूला. जर तुम्ही गडावर पोहोचल्या नाही, जर तुम्हाला लवकर पोहोचायचं असेल तर काही नाही, फक्त घसरून जायचा. पण तुम्ही खाली पोहोचाल का हे माहीत नाही, पण तुम्ही वरती जरूर पोहोचाल. मौत से डरने लगता साहब. महाराज